नमस्कार, जय शिवराय. मी आता घेरा दातेगड ह्या ठिकाणी आलोय. तर ज्या ठिकाणी थांबलोय त्या ठिकाणाहून घेरा दातेगड हे ठिकाण 3.5 किलोमीटर अंतर आहे. तर हे ठिकाण आहे घेरा दातेगड पाटण पासून 12 किलोमीटर अंतरावरती आणि पाटण ते कराड हे ठिकाण 35 किलोमीटरचं आहे. आणि हा जो रोड आहे सह्याद्री व्याघ्र राखीव ह्याचे पदाधिकारी या ठिकाणी आहेत. त्या सह्याद्री व्याघ्र संस्थेमध्ये कार्य करणारे आणि निसर्ग मार्गदर्शन करणारे फुटाणे साहेब माझ्या बरोबर आहेत. त्यांची माहिती आपण मुलाखत घेऊ, ती व्यवस्थित आपल्याला माहिती देतील या ठिकाणची. तर हा रोड आहे सातारा रोड. तर इथून सातारा 45 किलोमीटर अंतर आहे आणि ह्या रोड पासून पाटण हे 12 किलोमीटर अंतर. असं पाहू शकता हे निसर्गरम्य ठिकाण सह्याद्रीच्या खुशीत असणार घेरा दातेगड किल्ला. ह्या घेरा दातेगड किल्ल्यावरती आपण भेट देतोय. आणि तसेच कोल्हापूरचे आपले नावलौकिक असणारे संदीप जाधव साहेब, जय शिवराय सर. जय शिवराय. आपल्या बरोबर आलेले संदीप जाधव सर, त्यांचे मावळे त्यांच्या बरोबर आहेत. त्या ठिकाणी समोरच फुटाणे साहेब आहेत. नमस्ते. नमस्ते. आपली सर्व ओळख सांगितली तर जरासं मला अतिशय बरं वाटेल. मी निलेश फुटाणे, पाटण. अच्छा. दातेगड संवर्धन समितीचा सदस्य. अच्छा. आणि पाटणचा रहिवासी आहे. अच्छा. आणि पाटण मध्ये आम्ही 7 लोक मिळून, म्हणजे सकाळी जाताना आणि संध्याकाळी येताना 7 ही संख्या असायची आमची. 7 लोक. हा, पण हजारो हात या ठिकाणी दुर्गसेवेला होते. मग त्यांची गणती नव्हती. तर आता मूलभूत असं आहे की कराडापासून पाटणचं अंतर जवळजवळ 35 किलोमीटर. बरोबर. आणि पाटण पासून 2 रोड येतात. एक 7 किलोमीटर अंतरावर, म्हणजे पाटण मधून वरच्यावर टोळीवाडगी मार्गे मध्ये आहे. पण त्या ठिकाणी रोड जरा खचल्यामुळं आपण आता हे जाईच्या वाडी मार्गे आलोय. इथं पुढे जायला जातो, सातारला जाणार. हा जाईची वाडी इथं गाव आहे. ते 10-12 किलोमीटर आपण इथं अंतरावर कारवट खिंडीच्या अलीकडे ह्या फाट्यावर आलोय. हो बरोबर. इथून 45 किलोमीटर सातारा आहे वन कुसावडे मार्गे. आणि इथून सह्याद्री व्याघ्र राखीव इथनं हद्द सुरू झाली आता. म्हणजे हे कोवर क्षेत्र, पण बफर कोवर क्षेत्र हे आहे. आणि दातेगड इथून 3.5 किलोमीटर अंतरावर आहे. तर घेरा दातेगड हे नाव का पडलं हे थोडक्यात आता सांगतो. आपल्याला दिवसभर पुढे तुम्हाला माहिती द्यायचीच आहे मला. तर हा किल्ला मुळात गिरिदुर्ग प्रकारातला आणि याला दंतगिरी म्हणजे हत्ती दंतासारखा हा किल्ला आहे. तुम्ही गुगलवरनं जर पाहिलं मॅपवरनं तर हत्ती दंतासारखा हा किल्ला आहे. तर त्याचा अपभ्रंश दातासारखा दातेगड. मग त्याच्या भोवती 7 गावं घेऱ्यानं होती, म्हणून त्याचं नाव किल्ला घेरा दातेगड असं पडलेलं आहे. तर या ठिकाणापासून 3.5 किलोमीटर अंतरावर समोरच दिसणारा तो सुंदरगड किल्ला घेरा दातेगड आहे. चला पुढे बघूया. ठीक आहे, धन्यवाद. खूप छान माहिती दिली संदीप सर. आता मावळे, जय शिवराय. जय शिवराय. आम्ही कोल्हापूरची कसबावाड्याची. अच्छा. TM ग्रुप हे नाव आता बऱ्याच ठिकाणी ओळखलं जातं. खेडेगाव असू दे, तर मेट्रो सिटी असू दे, स्मार्ट सिटी असू दे, आपले कार्य ह्याच्यावरून ओळखलं जातं की आम्ही गड संवर्धन करतो आणि गडकोट करतो. जिथे काही कमी आहे, जिथे काही करायची गरज आहे, तिथं आम्ही कायम सदैव तत्पर असतो. छान, उत्कृष्ट. तुमचं जे कार्याला आमचा सलाम आहे. तुम्ही असंच गड संरक्षणासाठी, झाडी लावण्यासाठी उत्कृष्ट असं कार्य करता. तुम्ही कार्य चालूच आहे. तुमचं नाव लौकिक आहे. महाराजांच्या पायावरती तुमचं नाव आहे. त्यामुळे नेहमी तुम्ही महाराजांच्या सानिध्यात असा. तुम्ही स्वतःचा बिझनेस मोठा असून सुद्धा आणि या गड संरक्षणासाठी तुम्ही जे कार्य करता त्याबद्दल आमचा सलाम आहे, मुजरा आहे. जय हिंद, जय शिवराय. जय शिवराय मित्रांनो. ह्या ठिकाणी निलेश फुटाणे सर आणि त्यांची पूर्ण टीम काहीतरी इथं महत्वाची माहिती आहे अशा पद्धतीने ते माहिती देत आहेत. तर पाहूया आणि त्यांना सर्वांनाच विचारू की काय काय आहे या ठिकाणी, एवढं महत्वाचं काय आहे. तर सर्वजण तुम्ही एकत्र येऊन. निलेश सर, जय शिवराय. जय शिवराय. सर्वांना जय शिवराय.
आता एक तर मुळात खूप छान वाटलं तुम्ही सर्वजण इथं भेटला, तिथं आलात. आम्ही फोन केला आणि आम्ही कोल्हापूरहून आलोय. तुम्ही या भागातले सर्व लोक गडाची माहिती देण्यासाठी सर्वजण आलात, त्याबद्दल मी प्रथम तुमचा आभार मानतो. सर्वांना जय शिवराय, मानाचा मुजरा. असंच सहकार्य करूया आणि गडाची माहिती सर्वांना पोचू दे. पर्यटन स्थळ झालं पाहिजे ही आमची श्रींची इच्छाच आहे. त्यामुळं आम्ही इथपर्यंत आलोय, तर तुम्ही आम्हाला थोडीशी माहिती द्या. आता आपण गडाकडे जाताना हा. अचानक दुग्ध शर्करा योग आहे की सह्याद्री व्याघ्र राखीव हिची पूर्ण टीम आलेली आहे. बरोबर. वन्यजीवचे हे सगळे आहेत. हे आणि दीपक तुम्हाला सोरट साहेब. फुटाणे सरांना फोन केला आणि फुटाणे सरांनी सर्वांना फोन करून बोलवून घेतला आणि तात्काळ ते आपापल्या टू व्हीलर वरनं मला वाटतं सर्वजण आले त्या ठिकाणी. म्हणून त्यांना मी कोल्हापूर जिल्हा असोसिएशन तर्फे आपल्याला मानाचा मुजरा. हा, तर हे दीपक सोरट साहेब आहेत. हे वन्य रक्षक आहेत आणि इतर ही सगळी टीम आहे आमची सह्याद्री व्याघ्र राखीवची. आता गडाकडे जाताना काय महत्वाचं की हा चिखलाचा असा खड्डा आहे, तर वन्यजीवची पण थोडी माहिती घेऊया आपण. तर आपण आंघोळ करतो ते 5 प्रकारच्या आंघोळी करतो. एक जलस्नान, पाण्यानं आंघोळ करतो. दुसरी आहे वायू स्नान, म्हणजे वारं आपण घेतो, पक्षी प्राणी वगैरे तिसरं आहे सूर्यस्नान, सनबाथ म्हणतो त्याला. आणि थर्ड आहे मडबाथ, म्हणजे चिखल स्नान. तर हे चिखल स्नान या ठिकाणी जे वन्यजीव आहे हे या ठिकाणी या चिखलामध्ये लोळतात आणि थर्मोसायकलिंग अथवा इन्सेक्ट्स म्हणजे जे डास वगैरे याच्यापासून संरक्षणासाठी या खड्ड्यात येऊन लोळतात. हा मडबाथ टँक म्हणू याला. चिखल स्नानाचा हा टब आहे असं समजूया. आणि या ठिकाणी आपली सह्याद्री व्याघ्र राखीवची सर्व टीम आली. माझ्या शब्दाला काही त्यांनी मान दिला त्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचे सर आभारी आहे. आणि आता गडाचे युट्यूबच्या माध्यमातून हा जगापुढे मांडण्याचा प्रयत्न करतोय. धन्यवाद. धन्यवाद सर्वांना. जय शिवराय. मला त्याबद्दल परत एकदा मी तुम्हाला सर्वांना मानाचा मुजरा करतोय. आमचे कोल्हापूरचे संदीप जाधव सर तुमचे आभार मानतील. जय शिवराय. फातेगड या किल्ल्यावरती जात आहे, चाललोय, जवळ चाललोय. दातेगडाचा आता मुख्य प्रवेशद्वार आहे, त्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ आलोय. तर दुपारचे 2 वाजले आहेत, पाहू शकता तुम्ही दुपारची 2ची परिस्थिती या ठिकाणी. हा सर, फुटाणे सर. हे जय शिवराय सर. जय शिवराय. जय शिवराय. बघा या ठिकाणी तुम्हाला गडाचं मुख्य प्रवेशद्वार आहे, हे समोर आहे ते. हा, आणि हे आहे चोर दिवडी. म्हणजे काय आहे की जे दरवाजा बंद असताना गुप्त संदेश बाहेर येण्या जाण्यासाठी हा गुप्त मार्ग आहे. आणि हे खूप 4 फूट खोल असतं, म्हणजे सहजासहजी प्राणी वगैरे आत जाऊ नये. आणि ही चोर दिवडी म्हणायचं, ही सहजासहजी उघडी नसते. आपण रोडमुळे हे ओपन ठेवलंय. आणि ह्याचा उपयोग दुसरा एक असा असतो की ज्यावेळेस शत्रू आपल्या मुख्य दरवाजावर हल्ला करेल त्यावेळेस इकडून येणारी सेना मागून त्यांच्यावर हल्ला करू शकून आपला किल्ला सेफ ठेवू शकते. यासाठी आहे, याला चोर दिवडी म्हणतात. यातून 3 आत जाण्याचा मार्ग आहे. शंभू महादेवाच्या मंदिरात तिथं बाहेर पडण्याचा मार्ग आहे. पण सध्या कोणी जाण्याचा प्रयत्न करू नये का, तर हजारो म्हणजे आता एवढे 100, 200, 300 वर्ष 350 वर्षात तिथं पाणी वगैरे जाऊन तिथं काही जीवजंतू असण्याची शक्यता आहे. हा, आणि याच ठिकाणी बघा आता आपण गडाच्या मुख्य प्रवेशद्वारात प्रवेश करत आहोत. बघा त्याला बिचवा दरवाजा म्हणतात. बिचव्या हनुमान मंदिर आहे. लोकांनी नतमस्तक झालं पाहिजे अशा पद्धतीचे हनुमान मंदिर आहे किंवा हनुमानाची मूर्ती आहे. देतो. धन्यवाद. जय शिवराय. जय श्रीराम. या ठिकाणी गणेश मूर्ती पण आहे. उत्कृष्ट अशी गणेश मूर्ती आहे. स्वयंभू असणारी गणेश मूर्ती आहे, म्हणजे ज्या दगडातच तयार केलेली. बरोबर ना? आपण हा बिचवा म्हणजे तलवारीसारखं असलेलं छोटं शस्त्र, त्याच्यासारखा काही क्रॉस पात्याची हे आहे. आणि हा डिगार्ड आहे. हा म्हणजे तलवारीला कसा डिगार्ड असतो तसा हा डिगार्ड आहे. त्यातून हे मुख्य प्रवेशद्वार आहे. त्याला बिचवा दरवाजा किंवा
खंजीर दरवाजा असंही म्हटलं जातं. आता ह्याचं महत्वाचं काय आहे की पूर्वी या ठिकाणी हे पूर्ण इथपर्यंत झाकलं गेलेलं होतं आणि दातेगड चौथं दुर्ग संमेलनावेळेस दातेगड संवर्धन समितीचे आम्ही मावळे इथं आलो आणि हे बघितलं तर ह्या कमानीतून सुद्धा वरून जावं लागत होतं. हे सगळं मातीच्या ढिगाऱ्याखाली एवढं बंद होतं. तर ते चौथ्या दुर्ग संमेलनाच्या दृष्टीनं आम्ही जे सुरुवात केली आणि हजारो हात लागले, 30-35 डंपर माती कशी बाजूला झाली कळलंच नाही. आणि हा दरवाजानं म्हणजे मोकळा झाला सगळ्यांना, पर्यटकांना बघायला. आणि ह्या किल्ल्याचा इतिहास मी थोडक्यात सांगतो तुम्हाला. आता सुरुवातीला पहिल्यांदा माहिती अशी आहे की जे सकाळी सूर्योदयाची किरण गणपतीच्या मूर्तीवर पडतात आणि मावळतीची किरण, सूर्यकिरण ही हनुमंताच्या मूर्तीवर पडतात. आणि या ठिकाणी ह्या किल्ल्याचा इतिहास असा आहे की ह्याला गिरिदुर्ग प्रकारातला हा किल्ला आहे आणि हा गिरिदुर्ग प्रकाराला दंतगिरी हे नाव आहे. तर याला दंतगिरीचा अपभ्रंश दातेगड झालं. आणि तुम्ही गुगल मॅपवर जर बघितलं तर हत्ती दंतासारखा हा किल्ला आहे आणि ह्या किल्ल्याला पुन्हा दातेगड नाव पडलं. पण याच्या घेऱ्यानं गावं असल्यामुळं याला किल्ला गेहरा दातेगड, म्हणजे घेऱ्यानं गावं असलेला किल्ला म्हणून गेहरा दातेगड म्हणतात. हा, तर छत्रपती शिवरायांनी अफजल खानाच्या वधाच्या दिवशी नंतर 5व्या दिवशी शनिवारी इथं आक्रमण केलं 15 नोव्हेंबरला. त्या दिवशी आमोश होती, शनिवार होता आणि हा किल्ला घेतला आणि कमळोजी साळुंखे नावाच्या सरदाराच्या ताब्यात हा किल्ला म्हणजे किल्ला गेहरा दातेगड आणि गुणवंतगड समोर असणारा हे दोन्ही किल्ले त्यांच्या ताब्यात सुपूर्द केले आणि महाराज कोल्हापूरच्या दिशेने गेले. आणि त्यावेळेस या छत्रपतींच्या मुखातून या किल्ल्याला नाव आलंय सुंदरगड. त्यामुळं आम्ही सर्व शिवभक्त याला सुंदरगड ही म्हणतो. ठीक आहे, धन्यवाद फुटाणे साहेब, तुम्ही छान उत्कृष्ट माहिती दिली. आणि हा जो रोड बंद होता तो रोड तुमच्या मावळ्यांनी तयार केला. लाखो डंपर इथली माती वगैरे काढून, लाखो नाही, 25-30 डंपर माती बाजूला ढकलली. ठीक आहे, तर 25-30 डंपर इथली माती काढून बाहेर टाकणं एवढं सोपं नाही. एकटा चालत येऊ शकत नाही, तरी पण या ठिकाणी लोक येतात आणि ते संवर्धनाची किल्ल्याची जी माहिती घेणारी, किल्ले प्रेमी म्हणावं लागेल त्यांना, तर अशी लोक येऊन इथं सर्व काम करून मदत करून जातात. त्यांना सर्वांना, जे आता हजर नाहीत पण त्यांना सर्वांना माझा मानाचा मुद्रा आहे. आता ह्या पात्यातून वर जाताना, पायरीनं वर जाताना ही धुनी आहे. त्या काळच्या मुख्य प्रवेशद्वारात इथं गारठा वगैरे याच्यापासून संरक्षण, इथं धुनी असायची म्हणजे शेकोटी, आणि इथं शेकण्यासाठी सुविधा होती. यातली आम्ही राख वगैरे पूर्वी काढलेली आहे. हा, आता त्याच पद्धतीने या पात्यातून तुम्ही जसं वर येत जाल तसं जसं बिछव्याला किंवा खंजरला, तलवारीला पुढच्या टोकावर 2 धारी असतात, टोकापुरती डबल धार असते, तसं तुम्हाला बघा या ठिकाणी इथपासून या ब्लेडला बघा इथपासून ते हे टोकापर्यंत डबल धार आहे का? म्हणजे ते नियोजन सुद्धा कसं केलंय बघा त्यांनी, अगदी हुबेहूब शस्त्रासारखी ही प्रवेशद्वार दुश्मनला समजणार पण नाही रोड कुठून आणि कसा आहे. हो, बरोबर ना. आणि हे इथून बघा हे टोक आणि ही खालची बाजू, धारेची बाजू म्हणा, आणि टोकापुरती ही श्रोत्यांना दाखवूया. हे छान पद्धतीचं उत्कृष्ट असं तुम्ही माहिती दिली. बऱ्याच लोकांना, बरेच लोक येतात. जाधव सर माहिती दिल्याबद्दल तुम्हाला परत एकदा या इकडे. सर तसंच चालू राहू दे या. तर आता आपल्याला दातेगडच्या बिछव्या दरवाज्यातनं आपण वर आलो. वरून जर बघितलं तर बघा हे छोटस तलवारी सारखं छोटस खंजीर, हे बिछवा दरवाजा. हे बघा हे वाकड तिरक पात तिकडे गेलंय. आणि हे सर्व सह्याद्रीची रांग आहे. आणि या ठिकाणी समोरच्या बाजूला भैरवगड आहे, कोकणातून येणारा किल्ला आहे तो. आणि ते म्हणजे पूर्वी हे म्हणजे तुमचे जकातीसाठी वगैरे वापरले जायचे. त्याच पद्धतीनं हा समोर धान्य वगैरे ते कोकणातून येणाऱ्या व्यापाऱ्यांना तिथं चौकशी व्हायची, तिथनं मग वर यायचे, तिथून जे चुकले ते दातेगड वर येत होते.
भैरवगडवरून येतात ते समोर दिसतोय पिंडीच्या आकाराचा किल्ला, तो गुणवंतगड, मोरगिरीचा गुणवंतगड. आणि ही हा आणि ही जी मधून वाहणारी कोयनामाई आहे नदी, कोयना नदी, असं विहंग हे दृश्य आहे. आणि याच पाहण्यासारखं आहे. आणि याच समोर मला वाटतं ही कोयना नदीचा उगम हा महाबळेश्वर महाबळेश्वरहून होतोय. क्षेत्र महाबळेश्वर या ठिकाणी 5 नदीचा संगम आहे. उगम पाच नदीचा उगम आहे. तर तो कृष्णा नदी इकडे येत आहे. आपलं कोयना नदी, कोयना नदी ही कोयना नदीचा उगम आहे. आणि हे समोरच आपल्याला सर आपण पाहत आहे किंवा दाखवत आहोत हे जे ठिकाण आहे ते कशा पद्धतीने आणि या ठिकाणचं नाव काय आहे? हे आपण किल्लेगेरा दातेगड वर समुद्र सपाटीपासून 995 मीटर वर असलेली गजांत लक्ष्मी तलवार विहीर आहे. ही तलवार विहीर. तर ह्या तलवार विहीर नाव पडलं. ह्याचा जर तुम्ही गुगल मॅप वरनं जर पाहिलं तर ही तलवाराच्या आकाराची विहीर आहे. सरासरी या तलवारीची पात्याची लांबी टोकापासून मुठीपर्यंतची लांबी 200 मीटर आहे. आहे 200 फूट आहे. आणि अशी रुंदी 14 फूट आहे. मोठ्या पायऱ्या 40 आहेत आणि बारक्या पायऱ्या या ठिकाणी 90च्या आसपास आहेत. मोठ्या पण पायऱ्या आहेत, छोट्या पण आहेत. हा, येताना काय आहे माहितीये का, पाणी घेऊन येताना या छोट्या पायरीनं वर यायचंय. नियोजन कशा पद्धतीने केलं. आणि रिकामा जाताना तुम्ही मोठ्या पायरीनं म्हणजे थांबत थांबत जाऊ शकता ना, घसरणार नाही. ह्या पद्धतीनं हे नियोजन आहे. आणि मुठी जवळ वरपासून तळापर्यंत 125 फूट खोल आहे. 600 फूट खोल आहे. आणि अजून पण इथं उन्हाळा असून सुद्धा इथं पाणी भेटतं. मला वाटतं या ठिकाणी आलो तर थंड पाणी असणार आहे. मलाही असं वातावरण जे आहे ते थंड. दुपारचे 2:30 वाजले असताना सुद्धा आपल्याला थंडगार अशी हवा इथे येते, गारवा वाटते. थकून बागून आलो मी, एवढा किल्ल्यावरती चढून आलोय तर सुद्धा मला शांत चित्तानं म्हणजे बरं वाटलं, एकदम उत्कृष्ट वाटलं. बर का मामा, या तलवार विहिरीला सह्याद्रीतला कूलर म्हटलं जातं, रेफ्रिजरेटर म्हटलं जातं. इथून जसं तुम्ही खाली जाल तसं तुम्हाला गारवा जाणवेल. आणि हे पाणी अगदी पावसाच्या सुरुवातीपर्यंत एवढं पाणी राहतं. हे पाणी वाढतही नाही, कमी पण होत नाही. नमस्कार, जय हिंद, जय सारथी, जय योद्धा. मी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष किरण पाटील मामा. आता दातेगड या किल्ल्यावरती आम्ही आलोय. सकाळपासून या ठिकाणी आलो. तर निलेश कुटाणी सर आणि यांच्या बरोबर यांचे मित्र सहकार्य करणारे कुंभार साहेब, शंकर कुंभार साहेब यांनी आम्हाला छान उत्तम पद्धतीचं मार्गदर्शन केलं. असं मार्गदर्शन केलं की जेणेकरून आम्ही आयुष्यभर या किल्ल्याचं जे कष्ट केलं मावळ्यांनी, तिची माहिती मिळाली, उत्कृष्ट, त्याचा अभिमान वाटतोय. त्यांना खरंच आम्ही ह्यांनाच मानाचा मुजरा करा वाटतोय. राजांना तर आम्ही नेहमीच मुजरा करतोय. राजांचं नेहमी सकाळी उठल्यापासून रात्रीपर्यंत मी दर्शन घेतोय. राजांचं दर्शन आणि नाव हे नेहमी माझ्या श्वास आहे तोपर्यंत राहणारच आणि राहतं पण, सर्वांचंच राहतंय. तसंच आता निलेश सरांनी जी माहिती दिली त्यांचीही खूप आठवण राहणार. तर मी त्यांना खरंच जय शिवराय म्हणतोय, जय शिवराय. कारण अशी खूप इतकी उत्कृष्ट अशी माहिती तुम्ही पूर्ण दिलीत. जवळजवळ 2 तासाची माहिती दिली. ते 2 तासामध्ये एकही शब्द तुमचा म्हणजे असा वावगा वाटला नाही. अतिशय उत्तम पद्धतीचं या गडाचं संरक्षण कशा पद्धतीने केलं आणि काय गडावरती काय चालत होतं, कशा वाटा, चोर वाट्या कशा होत्या, पूर्वीची जी तुम्ही खूप अभ्यास केलाय, खूप अभ्यास तुमचा झालाय, त्याबद्दल मी तुम्हाला परत एकदा जय शिवराय करतोय. जय हिंद, जय सारथी, जय योद्धा. सर्वांना जय शिवराय.